आपल्या मनातील गोष्टी आपण योग्य व्यक्तीला सांगतोय का? नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा मन इतकं भरून येतं की असं वाटतं की बस कोणाला तरी सगळं सांगावं आणि मनाचं ओझं हलकं करून टाकावं. आपलं दुःख, आपली नाराजी, आपल्या नात्यांमधील गुंतागुंत कोणाशी तरी शेअर करावी आणि मन थोडं मोकळं करावं. खरं सांगायचं तर कोणाशी बोलणं चुकीचंही नाही. अनेकदा मन खूप हलकं वाटतं. पण खरा प्रश्न असा आहे की तुम्ही काय शेअर करत आहात आणि कोणासोबत शेअर करत आहात. कारण मनातील गोष्ट शेअर करणं कधी औषधासारखं काम करतं, तर कधी तीच गोष्ट नात्यांमध्ये विष पेरू शकतं. मनोविज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर शेअर करणं कधी योग्य असतं आणि कधी तीच सवय एक सापळा बनते. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम समजून घेऊया की शेअर करणं कधी योग्य असतं. अनेकदा आपण इतके दुःखी आणि रागात असतो की आपली स्वतःची चूक आपल्यालाच दिसत नाही. अशा वेळी एखादा समजूतदार माणूस आपली गोष्ट ऐकून आपल्याला वेगळा दृष्टिकोन देऊ शकतो. तो आपल्याला आरशासारखं सत्य दाखवू शकतो आणि योग्य मार्ग व सल्ला देऊ शकतो. कधीकधी फक्त एखाद्याने शांतपणे आपली गोष्ट ऐकून घेणं सुद्धा मनाचं ओझं खूप कमी करतं. याशिवाय जर एखादं नातं खरोखरच विषारी किंवा अत्याचारी असेल तर गप्प बसणं योग्य नसतं. अशा परिस्थितीत बाहेर मदत मागणं हा अनेकदा आयुष्य बदलून टाकणारा निर्णय ठरू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या थेरपिस्ट किंवा काउन्सिलरशी बोलणंही अनेकदा योग्य ठरतं. कारण ते आपली कथा ऐकताना कोणाचाही पक्ष घेत नाहीत आणि भावनांच्या भरात वाहून जात नाहीत. ते शांतपणे परिस्थिती समजून घेतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. पण इथूनच एक दुसरी बाजूही सुरू होते, ती म्हणजे शेअर करणं कधी सापळा बनतं. अनेकदा आपण कोणाशी बोलतो ते उपाय मिळावा म्हणून नाही, तर कुणीतरी आपल्याला असं म्हणावं की तू अगदी बरोबर आहेस, चूक समोरच्याचीच आहे. त्यावेळी आपण ना सत्य शोधत असतो ना उपाय. आपण फक्त आपल्या अहंकाराला समाधान देत असतो. कधीकधी तर आपण आपल्या जोडीदाराची किंवा समोरच्या व्यक्तीची एखादी छोटीशी चूक मित्र किंवा कुटुंबियांसमोर इतकी मोठी करून सांगतो की त्या व्यक्तीची संपूर्ण प्रतिमा त्यांच्या नजरेत खराब होते. नंतर जरी आपली भांडणं मिटली तरी इतरांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक छाप कायम राहते. याहूनही मोठी चूक म्हणजे जेव्हा आपण एकच दुःख वारंवार वेगवेगळ्या लोकांना सांगत राहतो, तेव्हा आपण पुन्हा पुन्हा त्या वेदनेला जगत असतो. हळूहळू आपल्या मेंदूला असं वाटू लागतं की समस्येचा उपाय शोधण्यापेक्षा तक्रार करत राहणं जास्त सोपं आहे. म्हणून कोणाशी आपल्या मनाची गोष्ट शेअर करणं चुकीचं नाही, पण त्याचे काही छोटे नियम असतात. पहिला नियम म्हणजे निवड. प्रत्येकालाच आपली कथा सांगू नका. असा माणूस निवडा जो आपला खुश करण्यासाठी नाही तर खरं सांगण्यासाठी तयार असेल. दुसरा नियम म्हणजे उद्देश. स्वतःला विचार करा की मला खरंच उपाय हवा आहे का, की फक्त समोरच्याची निंदा करायची आहे. तिसरा नियम म्हणजे गोपनीयता. प्रत्येक नात्यात काही गोष्टी अशा असतात ज्या दोन व्यक्तींमध्येच पवित्र राहिल्या पाहिजेत. प्रत्येक छोटीशी नोकझोक जगासमोर तमाशा बनवणं नात्यांना कमकुवत करतं. सगळं शब्दात सांगायचं तर जर एखाद्याशी बोलल्यानंतर तुमच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दल किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल अधिक द्वेष निर्माण झाला, तर समजा तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी आपली गोष्ट शेअर केली आहे. पण जर एखाद्याशी बोलल्यानंतर मन शांत झालं, विचार स्पष्ट झाले आणि आता योग्य समजुतीने समोरच्या व्यक्तीशी बोलू शकतो असं वाटलं, तर समजा तुम्ही योग्य ठिकाणी आपलं मन मोकळं केलं आहे. कारण खरी शहाणपणाची गोष्ट ही नाही की आपण आपली कथा प्रत्येकाला सांगावी. खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य गोष्ट सांगणं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.